नशीबवान आहात की मतदारसंघाचा विचार करत असताना खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा विकास केव्हा होतो की जेव्हा इथे असलेला जो ह्युमन रिसोर्स आहे, हा ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी संसाधन हे जेव्हा ताकदवान बनेल, आत्मनिर्भर बनेल, स्वतःच्या पायावर उभं राहील आणि लोकल टू ग्लोबल करिअरमध्ये म्हणजे कर्जतपासून ते न्यूयॉर्कपर्यंत आम्ही करिअरच्या वाटा शोधत जाऊ, त्या ठिकाणी ठसा उमटू. मला असं वाटतं की तेव्हाच खऱ्या अर्थाने मतदारसंघाची बांधणी होते आणि तो मोठा विचार घेऊन आदरणीय आमदार साहेब, कार्यसम्राट आमदार साहेब, माननीय महेंद्रजी थोरवे साहेब आणि त्यांचं फाउंडेशन, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घडतोय. मी तर दररोज विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत असतो. एकदा झी टेलिव्हिजननी मला कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. लाईव्ह टॉक शो होता, करिअर विषयातलं मार्गदर्शन होतं आणि एका आईने मला फोन केला, म्हणजे तो टी व्ही चॅनलवरती त्यांचा लाईव्ह फोन आला. तो फोन असा होता की ती माऊली म्हणत होती की माझ्या मुलाने इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडावी म्हणजे त्याचं करिअर उत्तम होईल. मला खूप काळजी लागली आहे, मी खूप टेन्शनमध्ये होते. गेले 10-15 दिवस मी या टेन्शनमध्ये असताना मी टी व्ही लावला आणि समोर कार्यक्रम दिसतोय की इंजिनिअरिंगची शाखा कोणती निवडावी आणि तुम्ही मार्गदर्शन करताय, तर मला प्लीज सांगाल का की माझ्या मुलाने कोणती शाखा निवडावी. मला जरा आवाजामध्ये डाऊट आला म्हणून मी त्यांना म्हणालो की जरा फोन चालू ठेवा आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या म्हणाल्या ओके. लाईव्ह टॉक शो चालू होता, सगळेजण टी व्हीवरती कार्यक्रम पाहत असतील आणि त्या बाईंनी मला मी त्यांना जो प्रश्न विचारला की तुमचा मुलगा आत्ता कितवीत आहे मला सांगा, म्हणजे मला उत्तर देणं सोपं जाईल. कम्प्युटर सायन्स का, IT का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स का, मशीन लर्निंग का, रोबोटिक्स सांगता येईल मला. आणि त्या बाईंनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकल्यानंतर मी, माझ्या समोरचे कॅमेरामन, इंटरव्ह्यू घेणारे अँकर मॅडम आणि वर बसलेल्या डायरेक्टर मॅडम, आम्ही सगळेजण एकदम हसलो. मला हसणं दाबावं लागलं कारण मी ऑनलाईन कॅमेरावरती होतो. मी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा कितवीत आहे आणि त्या बाईंनी उत्तर दिल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो कारण त्यांनी उत्तर दिलं माझा मुलगा 3 वर्षांचा आहे. 3 वर्षांचा आहे असं ऐकल्यानंतर मी त्या बाईंना म्हणालो की जर त्यांनी काही खाल्लं नसेल तर त्याला वरणभात खायला द्या आणि जर त्याने खाल्लं असेल तर त्याला झोपवा आणि तुम्ही सुद्धा झोपा. असं सांगितल्यानंतर मात्र एक जबाबदारी म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर मात्र देऊन ठेवलं. इंजिनिअरिंगमधली कोणती शाखा चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आत्ता मशीन लर्निंग जोरात चालू आहे आणि इथून पुढचा काळ तो आहे. बऱ्याच जणांचा तो शंकेचा प्रश्न असतो की नोकऱ्या जातील का, आणि त्याचंही उत्तर मी देणार आहे. पण हे सांगितल्यानंतर जेव्हा मी पुण्याकडे निघालो, लोणावळ्यापर्यंत पोचलो, तेव्हा माझ्या मनामध्ये एक गिल्ट फील तयार झाला आणि मला वाईट वाटलं. मी झी टेलिव्हिजनच्या लोकांना फोन करून त्या बाईंचा फोन नंबर शोधला आणि त्यांची माफी मागितली आणि मी त्यांना सांगितलं की खरं तर तुम्ही विचारलेला प्रश्न योग्य होता. तुमचा मुलगा 3 वर्षाचा असतानाच तुम्ही काळजी जी घेताय ती योग्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेने म्हणजे मा जिजाऊने देखील बाळ पोटात असल्यापासून विचार केला होता की हे जेव्हा जन्म होईल तेव्हा याने पुढे काय करायचं आहे, याने पुढे जन्म झाल्यानंतर कोणत्या मुलांच्यात खेळायचं, कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे, काय कौशल्य हस्तगत करायचं आहे, म्हणजे त्याचं कर्तृत्व घडणारे आणि प्रजेचं राज्य निर्माण होणारे. मा जिजाऊंनी जी घेतलेली काळजी होती ती काळजी म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या मुलांच्या भवितव्याचा केलेला विचार होता. मला असं वाटते की करिअरचा निर्णय खरं तर 3, 5, 8 या वयोगटात व्हायला पाहिजे, सुरुवात व्हायला पाहिजे, पायाभरणी व्हायला पाहिजे. लता दीदींनी पहिलं गाणं म्हटलं तेव्हा त्यांचं वय 3 वर्ष होतं आणि सचिन तेंडुलकरनी बॅट हातात पकडली तेव्हासुद्धा वय 3 होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढ्या लवकर करिअर विषयातली प्रबोधन होईल, आमच्या मुलांनी काय करावं ते कळेल, ते गरजेचं आहे. आत्ता हे विद्यार्थी कदाचित 10वी-12वीच्या लेवलला असतील, त्या स्टेटसला असतील. आत्ता तर आपण निर्णय प्रक्रियेत आहोत. काहींचा निर्णय कदाचित झाला असेल, काहींचा थ्रेशोल्डवरती असेल. मला सांगायला आवडेल, मी आत्ता दूरदर्शनवरती आमची माती आमची माणसं हा कार्यक्रमामध्ये शेती तज्ज्ञांच्या मुलाखती घेतो आणि साहेब एक करिअरचा एक मार्ग आत्ता मला नक्की सांगायला आवडेल. मी आत्ता सतीश वराडे नावाच्या एका अधिकाऱ्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यात त्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये शेती विषयातले जे प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स, उदाहरणार्थ आंबा,
ते म्हणाले की आता आंबा नुसता विकून चालणार नाही आहे, तर आंब्यावरती जेव्हा प्रोसेसिंग केलं जाईल त्याला शब्द आहे ॲग्रो प्रोसेसिंग. या ॲग्रो प्रोसेसिंगला इथून पुढच्या काळामध्ये मोठी संधी असणार आहे. आणि नुसतं ॲग्रो प्रोसेसिंग नाही, तर असं ॲग्रो प्रोसेसिंग केल्यानंतर त्याचं एक्सपोर्ट जर आपण केलं तर याचा सगळ्यात जास्त फायदा शेतकरी आणि त्या व्यवसायातल्या लोकांना होणार आहे. शेतीवरचं ॲग्रो प्रोसेसिंग आणि त्याच्यानंतर केलेलं एक्सपोर्ट हा इथून पुढच्या करिअरमधला एक लाँग टर्म चालणारा मार्ग आहे, लक्षात ठेवा. आज इथं अनेक विभागाचे प्रमुख बसलेले आहेत. सायकोलॉजी विभाग आहे, बायोटेक्नॉलॉजी विषयातल्या मॅडम इथं आहेत, इंजिनिअरिंगमधले AI ML DS लोक आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे की करिअरचे ट्रेंडिंग करिअर्स कोणते आहेत. अगदी 15, 20, 25 मिनिटात मी तुमच्याशी बोलणार आहे, कारण साहेबांना सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला जायचं असेल आणि आपला सत्कार करायचा आहे. इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना असणार आहे. मी तुम्हाला हे अगदी ठामपणे सांगतोय, कारण काही मंडळी हे तुम्हाला सांगतील की AI मुळे नोकऱ्या जातील का. एक्झॅक्टली 84-85 साली हाच मुद्दा आला होता की कॉम्प्युटर आल्यानंतर नोकऱ्या जातील. आमच्या भारत देशामध्ये यावेळेस या कारणासाठी त्यावेळेस मोर्चे निघाले होते, बंद पुकारला होता, नो टू कॉम्प्युटर, गो बॅक कॉम्प्युटर. आणि त्यावेळेस लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कॉम्प्युटर आल्यानंतर नोकऱ्या कमी झाल्या का वाढल्या? उत्तरे नोकऱ्या वाढल्या. 96-97 साली सोशल मीडियाच्या आधी आला ते म्हणजे इंटरनेट. त्यावेळेस पण अशी शंका निर्माण झाली की याच्यामुळे नोकऱ्या जातील का. आउटपुट आलं की नोकऱ्या वाढल्या. 2004-5 साली सोशल मीडियाचं सगळं आगमन झालं, कामं वाढली. मित्रांनो, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुरा रेसिपी, पुण्यामध्ये बसणाऱ्या त्या मधुरा मॅडम आहेत, मधुरा बाचल, स्वयंपाक करतात आणि ते रेसिपी दाखवतात. सगळा महिला वर्ग ते पाहतो. करिअरचे अनेक स्रोत तयार झाले. इथून पुढच्या काळामध्ये AI मुळे सुरुवातीला काही जॉब जातील, पण नंतर जॉब वाढणार आहे. आपण जिम लावल्यानंतर जसं सुरुवातीला वजन कमी होतं, एक्स्ट्रा फॅट जातं. मी साहेबांशी शेजारी बसल्यानंतर मी साहेबांना म्हणालो की तुम्ही स्वतःच्या हेल्थबद्दल अत्यंत जागरूक आहात, जेवढं मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही जागरूक असतात. ते म्हणाले की माझा रोजचा व्यायाम असतो. जिम केल्यानंतर आपली सुरुवातीला तब्येत कमी होते आणि नंतर ती मस्क्युलर तब्येत तयार होते. त्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग जे छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे, या माध्यमातून सुरुवातीला नोकऱ्या जातील, परंतु नोकऱ्या वाढतात. कसं ते सांगतो. पूर्वी बँकेमध्ये जाऊन आपण पैसे काढायचो, निळी स्लिप भरायचो. आता आपण डिजिटलच्या माध्यमातून पेमेंट आपल्याला बँकेत जमा होतं आणि सगळे व्यवहार आपण त्याच्यावर करतो. बँकेतल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या असा पहिला अंदाज होता, पण नंतर कळलं 8 लोकांपैकी 3 लोकांचे जॉब गेले, परंतु बँकिंगमध्ये बॅकसाईडला बसणाऱ्या लोकांचे जॉब मोठ्या प्रमाणात वाढले. आणि म्हणून आपल्या मोबाईलवरती मेसेज येतो की युअर लोन हॅज बीन सँक्शन्ड. तो मेसेज कोण करतं, तर फिनटेक नावाचं जे करिअर आहे, फायनान्स आणि टेक्नॉलॉजी नावाचं करिअर मोठ्या स्केलवरती वाढताना दिसतंय. मी आता परवा एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये कुणीतरी सांगितलं की पूर्वी कलिंगडाच्या झाडाला पाणी देताना पाणी नुसतं सोडून दिलं जायचं. नंतर तंत्रज्ञान आलं ठिबक सिंचनचं, ड्रिप इरिगेशनचं. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी बरोबर त्या झाडाच्या रोपापाशी देण्याची तंत्रज्ञान आलं आणि नंतर हे तंत्रज्ञान वाढलं आणि त्याच्यात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आता AIच्या माध्यमातून काय होते सांगू. आता हे ठिबक सिंचन जे आहे ते ठिबक सिंचन व्हिजन सिस्टीमच्या माध्यमातून विचार करणार आहे की या झाडाला पाण्याची किती गरज आहे. वाळक्या झाडापाशी ते 5 थेंब जास्त टाकणार आहे आणि ज्याची आर्द्रता जास्त आहे त्या ठिकाणी ते पाण्याचे थेंब कमी टाकणार आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहे. भविष्यामध्ये आपल्याच मोबाईलवरतून आपल्याला मेसेज येऊ शकतो की बाबा 2-4 काकड्या खा, कारण तुझ्या शरीरामधलं ते जे संतुलन आहे ते बिघडलेलं आहे. हे AI करणार आहे, हे मशीन लर्निंग करणार आहे. तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की हॉस्पिटलमध्ये आता ऑपरेशन थिएटर ऑटोमेटेड झालेलं आहे. तिथे रोबोट्स कामं करत आहेत. मी तुमच्यासमोर बोलतोय, माझं तर घशाचं ऑपरेशन झाले, नरड्याचं ऑपरेशन, जास्त भाषणं केल्यामुळं. माझी स्वरपट्टी निकामी झाली होती, तेव्हा लेझरनी ऑपरेशन केलं. डॉक्टरांनी सांगितलं की मी एकट्याने ऑपरेशन नाही केलं, शेजारी इंजिनियर उभे होते आणि ते लेझरच्या गनचा वापर तिथे करत होते. इथून पुढच्या काळामध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन शेतात, हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या घरामध्ये काम करताना दिसणार आहे. घरामध्ये काम करताना दिसणार आहे म्हणजे ऑलरेडी कार हे एक प्रकारचं रोबोटचं उदाहरण आहे. रोबोट्स आणि ऑटोमेशन. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये झाडून काढण्यासाठी रोबोट जर दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. आणि म्हणून बेनिफिशियरींची संख्या वाढल्यामुळे या कार्यक्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगमध्ये लोकांची संख्या जास्त रिक्वायर्ड आहे.
साहेब, जमलेल्या विद्यार्थ्यांना मला सांगायला काही नियम आवडतील. 11वी 12वी अवघड आहे आणि CETची परीक्षेची भीती वाटते असं म्हणणाऱ्या मुलांना मला सांगायचं आहे, शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय माहिती आहे का? इंजिनिअरिंगला प्रवेश पाहिजे असेल तर CETमध्ये किती मार्क लागतात, कुणी हात वर करून सांगेल का? 12वी सायन्स नंतर CETच्या परीक्षेनंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी किती मार्क लागतात माहिती आहे? सगळेजण म्हणतात खूप मार्क लागतात. मगाशी तुम्ही सूत्रसंचालकांनी उल्लेख केला एका चित्रपटाचा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्या चित्रपटात दाखवलं डोनेशन वगैरे सगळ्या गोष्ट. नियम आहे, CETमध्ये 0पेक्षा जास्त मार्क जर असतील तर प्रवेश मिळतो. 0पेक्षा जास्त मार्क, धमकीच दिली आहे शासनाने, 0पेक्षा जास्त मार्क. मला तर एक विद्यार्थी भेटला, त्याला 2 मार्क होते CETमध्ये आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. कारण इंजिनिअरिंगचं शेवटचं ॲडमिशन झाल्यानंतर 10,000 जागा शिल्लक राहतात. त्या मुलाला मी फोन केला आणि म्हणालो की बाबा तुझं अभिनंदन रे, 2 मार्क मिळून सुद्धा तुला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. तर तो मुलगा पलीकडनं मला म्हणाला, सर हे 2 मार्क पण माझे नाहीत. मी म्हटलं म्हणजे? तो म्हणला CETमधला एक प्रश्न चुकला होता, ज्यांनी ज्यांनी तो सॉल्व्ह केला त्या प्रत्येकाला 2 मार्क दिलेत, हे ते 2 मार्क आहेत. 2 मार्कावरती इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. आता काही जण म्हणतील की साहेबांनी बरं झालं योग्य वेळेत एक माणूस आणला आणि तो सांगतोय 2 मार्काला प्रवेश मिळतो, आता नेम धरून 2 मार्क पडतो. असं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाही मिळणार. चांगल्या महाविद्यालयात जायचं असेल तर चांगले मार्क लागतील, पण पालकांच्या मनातले हे प्रश्न असतात. हल्ली आया आहेत ना, आया ह्या भयंकर ॲक्टिव्ह झाल्यात. दुसरा माईक आहे का, हँड माईक? माझ्याकडे एकदा काउन्सिलिंगला एक बाई आल्या होत्या, आई आली होती. त्या आई समोर बसल्या आणि मला म्हणाल्या की त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पण होता. त्या म्हणाले की माझा मुलगा भयंकर चिडका आहे, तुम्ही ह्याला नॉर्मल करून दाखवा. मी त्या मुलाकडे पाहिलं, तो मुलगा आपल्या या मुलासारखा एकदम विनम्र शांत असा गोड दिसला. मी म्हणलं की काही प्रॉब्लेम नाही, असू द्या की चिडका. ते म्हणले की आम्ही तुमचं नाव ऐकून लांबून आलोय, धमकीच दिली मला त्यांनी. मी म्हणजे त्या मुलाला पाहिलं, म्हटलं अरे ह्याचा स्वभाव जर चिडका असेल तर आपण काय करायचं? कडू कारलं, तुपात टाकलं, साखरेत घोळलं, पाकात ठेवलं, कडू ते कडूच. मी असं बोललो नाही, पण त्या आईला म्हणाला की असू द्या की कडू, काय काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांनी मला परत त्या चिडल्या, म्हणल्या की आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही याला नॉर्मल करून दाखवा. मी त्यांना म्हणालो की स्वभावाला औषध नाही, कुत्र्याचं शेपूट ते सरळ होत नाही, असू द्या तसंच. त्या माझ्यावर अजून चिडल्या आणि मग मी त्यांना म्हणालो की आपण तुमच्या मुलाला चिडक्या करिअर्समध्ये पाठवू. त्याला नॉर्मल नाही करता येणार, पण त्याला आपण चिडक्या करिअर्समध्ये पाठवू. तर त्या बाई अजून चिडल्या. त्या चिडल्यानंतर मला असं वाटलं की ह्यांचा मसालाच तिखट दिसतोय. पोरगं पण चिडकं, आई पण चिडकी. मग मी तसं म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या की अशी चिडकी करिअर्स काय असतात का? त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की डिफेन्स क्षेत्रामध्ये जेव्हा आमचा जवान तिथे उभा राहतो आणि जेव्हा तिकडनं एक गोळी इकडे येते, तर तेव्हा तो जवान जो आपला भारतीय सैनिक असतो तो असा विचार केला पाहिजे की तू गोळी माझ्यावरती मारलेली नाहीयेस, तू माझ्या देशावरती हल्ला केलायस. आणि हा जो राग आहे तो राग व्यक्त होण्यासाठी त्याने तिथे समोर असलेले पाकिस्तानचे किंवा चायनाचे सैनिक जे आहेत त्यांच्यावर तो हल्ला केला पाहिजे, ते ठाणं उद्ध्वस्त केलं पाहिजे. असा राग असलेला व्यक्ती डिफेन्समध्ये जाऊ शकतो. 12वी नंतर NDAची परीक्षा, इंजिनिअरिंग नंतर CDSची परीक्षा, इंजिनिअरिंग नंतर AFCAT आणि INETच्या परीक्षेतून तुम्ही जाऊ शकता आणि या माध्यमातून तुम्ही देशाची सेवा करू शकता, असं त्या बाईंना मी सांगितलं. यावर्षी तर तुम्ही पाहिलं असेल की मुलींची सुद्धा पहिली तुकडी आता NDAची बाहेर पडलेली आहे. आणि ती मुलगी कोण? ती अधिकारी सोफिया ना, ती सोफिया कुरेशी. त्या मुलीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून CDSच्या माध्यमातून एअरफोर्स जॉईन केलं आणि नंतर देशाच्या सेवेसाठी ती मुलगी गेली. त्या बाईंना मी सांगितलं तुम्हाला या मुलाला ह्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्या बाईंना मी हे पण सांगितलं की तुमचा मुलगा जर पोलीस अधिकारी झाला तर त्याला गुंडांबद्दल राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असल्यामुळे तो पोलीस म्हणून चांगला काम करू शकतो. 12वी नंतर पोलीस भरती, इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन नंतर MPSCची परीक्षा, PSIची परीक्षा, UPSCच्या परीक्षेतून IPS होऊ शकतो, असं मी त्या बाईंना सांगितलं. त्या बाईंना मी हे पण सांगितलं की तुमचा मुलगा चिडका असेल तर तो कुस्ती चांगली खेळू शकतो, क्रिकेट चांगलं खेळू शकतो, कारण त्याला राग आला पाहिजे. शत्रू
सैन्य शत्रूच्या म्हणजे पुढच्या टीमबद्दल. हे सगळं सांगितल्यानंतर त्या बाईंच्या लक्षात आलं की आपला मुलगा चिडका असल्यामुळं याला करिअरच्या 15-16 प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्यात. मग त्या बाईंनी त्या मुलाकडे पहिल्यांदा प्रेमाने पाहिलं आणि डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाल्या, असा चिडका राहा, असा चिडका राहा. चिडका राहिल्यामुळं तुला करिअरच्या अशा संधी उपलब्ध झाल्या. मला पालकांना हे सांगायचं की आपली मुलं जशी आहेत तशी त्यांना करिअरची संधी निवडता येऊ देत. काही पालक म्हणतात की आमचा मुलगा बोलका आहे, फार बोलतो, त्रास देतो. अरे तो बोलका जर असेल तर तो वकील होऊ शकेल, तो मार्केटिंगमध्ये जाऊ शकेल, तो शिक्षक प्राध्यापक होऊ शकेल, तो बातमी सांगणारा बनू शकेल. पण काही पालक म्हणतात की आमचा मुलगा अबोल आहे, त्याला जरा बोलकं करा. असं करू नका. तो जर कमी बोलत असेल तर तो चांगला सर्जन होऊ शकतो, ती उत्तम नर्स होऊ शकते, तो चांगला सायंटिस्ट होऊ शकतो, तो व्यक्ती मॅथमॅटिक्स विषयातलं संशोधन करू शकतो. मला असं वाटतं की कमी बोलतोय म्हणजे ते काही वाईट नाही आहे. ज्या ज्या पद्धतीचे आपल्या मुलांचे स्वभाव आहेत तसा विचार करून आपण करिअरचा निर्णय करावा असं मला वाटतं. पालक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित चर्चेतून तो निर्णय व्हावा. कधी कधी असं होतं की आजूबाजूचे शेजारचे काहीतरी निर्णय देतात आणि मग निर्णय आपल्या पालकांना असं वाटतं की हे सांगतात ते बरोबर आहे. आज काही चर्चा मुलांच्या अशा चालतात की मॅथमॅटिक्स अवघड आहे. मॅथमॅटिक्स अवघड आहे का तुम्ही करत नाही? जर केलं तर ते सोपं आहे. मॅडम काही विद्यार्थी प्रश्न विचारतात की इंजिनिअरिंग अवघड आहे का? अरे केलं तर सोपं आहे, नाही केलं तर अवघड आहे. इथं बसलेल्या तमाम महिला वर्गाच्या कडे पाहून मी असं म्हणतो की तुमच्या घरात तुम्ही जी चपाती किंवा भाकरी करता ती गोल असते. मी तुमच्या घरी आलो नाही तरी मी तुम्हाला सांगू शकतो की ती गोलच असते, चौकोनी असत नाही. त्याचं कारण आजपर्यंत तुम्ही 10,000 वेळा चपात्या केल्यात ना. इथून पुढच्या करिअरमध्ये फाउंडेशन करायचं असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला एक गोष्ट पुन्हा पुन्हा जर केली तर आपण करिअरमध्ये एका अत्युच्च लेव्हलला जाऊ शकतो. काल मी लातूरमध्ये 100 पैकी 100 मार्क असलेल्या जवळजवळ 50 मुलांचा सत्कार केला. एका मुलाला मी म्हटलं की कसं काय रे मार्क पडले तुला 100 पैकी 100? तो मला म्हटला की नंतर भेटा सांगतो. या मुलांनी मला असं सांगितलं की आम्ही अभ्यास करताना काय करतो, एक गणित सोडवलं तर ते गणित खाली 3 वेळा सोडवतो, एक फॉर्म्युला लिहिला तर ते फॉर्म्युला पान संपेस तोपर्यंत लिहितो. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक काम पुन्हा पुन्हा केल्यानंतर करिअरमधला अत्युच्च मुद्दा गाठता येऊ शकतो. जेईच्या परीक्षेतून IITला जाण्यासाठीचा 99% येण्यासाठी पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल, गणितं सोडावं लागतील. मला आठवलं लहानपणी आम्ही जेव्हा विभक्ती प्रत्यय पाठ करत होतो, चाची चे चेचाची तैया ऊन हून सप्तमी अष्टमी हे प्रत्यय आम्ही पाठ करत होतो, ते आत्तापर्यंत विसरलेले नाहीत. मला माझ्या वडिलांनी शिकवलेला फॉर्म्युला जो होता मिली सेंटी डेसिमीटर डेका हेक्टो किलोमीटर अजूनही विसरलेलं नाही आहे, 4थीमध्ये पाठ केलं होतं. याचं कारण बुद्धिमत्ता नाही आहे. इथं बसलेले सगळेच्या सगळे विद्यार्थी हे बुद्धिमान आहेतच, म्हणूनच साहेबांच्या असे त्यांचा सत्कार होणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की यांनी पुन्हा पुन्हा ते रिपिटेशन जर केलं तर त्याचा उपयोग होणार आहे. मी अमिताभ बच्चन यांचा एक 2 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेऊ शकलो होतो. अमिताभ बच्चन यांना मी प्रश्न विचारला होता की शोले पिक्चर तुम्ही किती वेळा पाहिला? तेव्हा बच्चन साहेबांनी उत्तर दिलं होतं की शोले पिक्चर मी फक्त एकदाच पाहिलाय. एकदाच का पाहिलाय त्याचं उत्तर त्यांनी दिलं की 1975 के बाद मुझे 3.5 घंटे का टाइम मिला ही नहीं कि मैं मेरा ही फिल्म देख सकूं. 84 वर्षांच्या अमिताभ बच्चन करिअरमध्ये अत्युच्च पॉईंटला असताना ते सांगतायत की मला माझा वेळ मोबाईल, टेलिव्हिजन, पिक्चर पाहणे याच्यामध्ये देता येऊ शकत नाही. हे सुपरस्टार सांगतोय आणि आम्ही दे धक्का पिक्चर 25 वेळा पाहतो. करिअरच्या वाटेवर जाताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची बाब आहे. अगदी काही मुद्दे या ठिकाणी सांगतो की आत्ताच्या काळातली ट्रेंडिंग करिअर्स कोणती आहेत. मगाशी जो मी उल्लेख केला की इंजिनिअरिंगमध्ये सध्याच्या काळात बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या ऐवजी लोक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन घेताना दिसत आहेत. कम्प्युटर सायन्स सोबतच आता लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्सकडे वळताना दिसत आहेत. नीटच्या परीक्षेमध्ये थोडंसं अपयश आल्यानंतर काय करायचं हा अनेक पालकांचा मोठा प्रश्न आहे. नीटच्या परीक्षेमध्ये कमी मार्क आल्यानंतर आपल्याला BSc नर्सिंगला जाता येऊ शकतं. 10 वर्षांपूर्वी मी एका विद्यार्थिनीचं काउन्सिलिंग केलं होतं. नीटच्या परीक्षेत कमी मार्क्स पडले. मी तिला सांगितलं की तू BSc नर्सिंग कर. ती म्हणाली सर मी असं नाही मलमपट्ट्या करणार, रक्त काढणे, त्यांना इंजेक्शन सलाईन भरणे, मी अशी कामं नाही करणार. मी म्हणलं नीट ऐकून घे, BSc नर्सिंग केल्यानंतर तू MSc नर्सिंग कर, MSc नर्सिंग केल्यानंतर तू डॉक्टरेट कर, PhD पूर्ण कर आणि हे झाल्यानंतर तू नर्सिंग कॉलेजला प्राचार्य होऊ शकशील, प्राध्यापक होऊ शकशील. ती मुलगी आत्ता एका नर्सिंग कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम करते. नर्सिंगला जायचं म्हणजे मलमपट्ट्याच करायचं असा काही गैरसमज असतो.
बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. बॅचलर इन फिजिओथेरपीचं चांगलं करिअर आत्ता उपलब्ध आहे. माझं नेहमीचं म्हणणं आहे की एव्हरी पर्सन इज पेशंट फॉर फिजिओथेरपिस्ट. कारण मानेची दुखणी, मणक्याची दुखणी, कमरेची दुखणी सगळ्यांना आता सर्व वयोगटामध्ये होताना दिसत आहेत. BPTला चांगला स्कोप आहे. ॲग्रिकल्चरचा स्कोप तर मगाशी मी सांगितला. अजून एक स्कोप आहे तो सांगतो, म्हणजे सायकोलॉजीमधला जो स्कोप आहे, मानसशास्त्र. पूर्वी तो संपला होता असं लोकांना वाटलं, आता सायकोलॉजीमध्ये स्कोप आहे. कारण माणसं आता यंत्र बनत चाललीत आणि त्यामुळं मनांचा विचार होत नाहीये. आणि म्हणून आपण पाहिलं की पुण्यामध्ये हगवण्यासारखी जी केस झाली त्याच्यामध्ये माणसांच्या मनांचा विचार होत नसला, फक्त पैशाचा विचार होत असेल तर काय काय घटना घडतात. लोकांच्या मनांचा विचार व्हायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी एका मुलीचं काउन्सिलिंग केलं. तिला म्हटलं की तू सायकोलॉजी कर. सायकोलॉजीचे 3 प्रकार आहेत. MBBSच्या माध्यमातून जर आपण त्याच्यामध्ये गेलो तर त्याला म्हणतात सायकियाट्रिस्ट, जे शॉक ट्रीटमेंट देतात. त्याच्या खालचं आहे ते म्हणजे BSc सायकोलॉजी, ज्याच्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजी असतं. आणि त्याच्या खाली आहे ते म्हणजे BA सायकोलॉजी, ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग केलं जातं. त्या मुलीला मी सांगितलं की तुझ्या काउन्सिलिंग सेंटरवरती असं लिही की सासू आणि सुनांचे प्रश्न सोडवले जातील. ती मुलगी पण पुण्यातली. ती म्हणली सर मी हा बोर्ड नाही लावणार. मी म्हणलं का बरं? ती म्हणली पुण्यामध्ये सासू आणि सुनांचे प्रश्न कुठे आहेत? मी म्हणलं का बरं, प्रश्न संपले का? ती म्हणली सर पुण्यामध्ये सासू आणि सुना एकत्र कुठं राहत आहेत? सासू गावाला, सून पुण्यामध्ये, भांडणं होऊ शकत नाहीत. मग म्हणलं तू काय करणार? ती म्हणली माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी म्हणलं काय? ती म्हणली मी आता असा बोर्ड लावणार, येथे नवरा आणि बायकोंमधील समस्या सोडवल्या जातील. मी तिला काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला की कसं चाललंय तुझं काउन्सिलिंग? ती म्हणाली सर डबा खायला वेळ नाही एवढ्या केसेस आहेत. सायकोलॉजीमधलं करिअर. नीटच्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडल्यानंतर अजून एक करिअर आहे ते म्हणजे व्हेटरनरी सायन्स करिअर, BVSC. इतकं उत्तम करिअर. मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांना म्हणालो, घरी गेल्यानंतर पाहिलं त्यांच्याकडे कुत्रा होता. मी म्हणलं अरे तुमच्याकडे कुत्रा आहे का? तो म्हणाला नाही जॉन आहे. मी म्हणलं म्हणजे? तो म्हणला आमच्या कुत्र्याला नाव आहे, आमच्या कुत्र्याला स्वतंत्र डॉक्टर आहे, तो आजारी पडला की ॲम्ब्युलन्स न्यायला येते. आणि मग माझ्या लक्षात आलं की व्हेटरनरी सायन्स आता अत्यंत चांगल्या पद्धतीची आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांच्या घरी कुत्री आणि मांजरी पाळले जातात. आणि जेवढी काळजी माणसाची आपण घेत नाही त्याच्यापेक्षा जास्त काळजी प्राण्यांची घेतली जाते. आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोजगार आणि उत्पन्नाची साधनं या मुलांना मिळताना दिसतात. BVSCतलं करिअर मी तुम्हाला सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो आणि माझं सत्र थांबवतो. करिअर का करायचं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा का मी मुलाला प्रश्न विचारला की तुला डॉक्टर का व्हायचं आहे? त्यांनी उत्तर काय दिलं माहिती आहे का? तो म्हणाला की ॲम्ब्युलन्समधनं आलेला पेशंट माझ्या उपचारांनी चालत चालत घरी जायला पाहिजे, यासाठी मला डॉक्टर व्हायचं आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर मला आनंद झाला. पैसे कमवायचे असं तो म्हणाला नाही. ॲक्च्युली पैसे तर मिळतातच, मेडिकल क्षेत्रामध्ये तर उत्पन्न चांगलंच आहे. कशासाठी करिअर करायचं आहे? एक विद्यार्थी म्हणतोय की मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. का व्हायचं आहे? तर मी केलेला रस्ता 40 वर्ष त्याला खड्डा पडला नाही पाहिजे, यासाठी मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. मला देशावरती प्रेम करायचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून. असं जर व्हायचं असेल तर मग नक्कीच या कार्यक्षेत्रात या. एक विद्यार्थिनी मला प्रश्न विचारला हात वर करून. ती म्हणाली सर कॅन्सरवरती लस आहे का हो? मी म्हणलं नाही आहे. ती म्हणाली कॅन्सरवरती लस तयार करता येऊ शकेल का? मी म्हणालो की नक्कीच करता येऊ शकेल. आपण कोरोनावरती लस तयार केली, कॅन्सरवरती नक्कीच लस करता येऊ शकेल. ती मुलगी खूप आनंदाने खाली बसली. त्यानंतर मी तिच्याकडे पाहून परत विचारलं की तू हा प्रश्न मला का विचारलास? आणि त्या मुलीने सांगितलं की माझी आजी ही माझी बेस्ट फ्रेंड होती. 2 वर्षांपूर्वी तिला कॅन्सर झाला आणि संपूर्ण 2 वर्ष केमोथेरपी ट्रीटमेंटमध्ये तिची गेली. माझ्या आजीचे खूप एवढे मोठे केस होते, ते केस सगळे केमोथेरपीमध्ये गेले. तिचं वजन जवळजवळ 75 किलो होतं, ते वजन जवळजवळ 30-35 किलोवरती आलं आणि ती 2 महिन्यांपूर्वी गेली. तेव्हापासून मी रडत होते. परंतु आत्ता तुमचं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही जे सांगितलं की करिअरच्या माध्यमातून मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, तर मला असं वाटतंय की कुणाच्याही घरामध्ये कॅन्सरमुळं अश्रू येता कामा नयेत. जसं लहान बाळाला पोलिओचं इंजेक्शन दिलं जातं, जसं लहान बाळाला काविळीचं इंजेक्शन वॅक्सिनेशन केलं जातं, तसं जन्म झाल्या झाल्या जर पहिल्या आठवड्यामध्ये कॅन्सर होऊ नये याचं जर वॅक्सिनेशन केलं तर कुणी मरणार नाही कॅन्सरमुळं. मला तुम्ही सांगा ह्या मुलीचं करिअर छोटं करिअर असेल? या मुलीला मी सांगितलं BSc मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी, PhD.
या मुलीला मी सांगितलं की MBBS आणि ऑन्कॉलॉजीमधला अभ्यास, ज्याच्यामध्ये कॅन्सरचा अभ्यास असतो, त्या मुलीला मी सांगितलं की B फार्मसी, M फार्मसी आणि PhD. मला प्रश्न विचारायचे की तुमच्याकडं फार्मसी आहे का? फार्मसी आहे. फार्मसीमध्ये अजून एक प्रकार आला आहे, त्याचं नाव आहे PharmD, डॉक्टरल प्रोग्राम इन फार्मसी. जाता जाता मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की मनामध्ये काय विचार असला पाहिजे करिअर निवडताना. एक विद्यार्थी मला असं म्हणतोय की सर, रस्त्यावरती अपघात होतात, अपघाताची 2 कारणं आहेत. कारण नंबर 1, म्हणजे अनेक कारणं आहेत, त्यातली 2 कारणं. कारण नंबर 1 की गाडी चालवताना डुलकी लागते आणि अपघात होतो. या केसमध्ये काय करता येऊ शकेल? AIचा वापर कसा करता येईल, मशीन लर्निंगचा वापर कसा करता येईल? तो म्हणतोय की गाडीच्या ड्रायव्हरच्या तिथे वरती एक छोटा कॅमेरा असेल, या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाईल. जेव्हा डुलकी लागते तेव्हा ड्रायव्हरला कळत नाही, आणि जेव्हा जास्त वेळ पापणी मिटली जाईल तेव्हा कॅमेरा सिस्टीम एकमेकांना आतमध्ये इंडिकेट करेल. 4ही इंडिकेटर्स ब्लिंक व्हायला लागतील, गाडीचा स्पीड ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागेल आणि गाडी थोडं पुढं जाऊन लेफ्ट साईडला पार्क होईल. याला कळणार नाही पण गाडीला कळेल येडं झोपतंय. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान मला करायचंय, म्हणून मला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला जायचंय, म्हणून मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचंय, असं म्हणणारी मुलं साहेब तयार व्हायला पाहिजेत. मला हे का करायचंय? शेतकऱ्यासाठी अजून आपण काय केलंय? गेल्या 100 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यासाठी, अरे हिवाळ्यामध्ये स्वेटर आहे आपल्यासाठी, पावसाळ्यामध्ये रेनकोट आहे आपल्यासाठी. आज आपण विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये 44 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही कूल कोट तयार करू शकलेलो नाहीये. मेकॅनिकलचा विद्यार्थी जर असं म्हणाला की मी थर्मोडायनॅमिक्सचे आणि हीट ट्रान्सफरचे तंत्र वापरतो आणि कूल कोट तयार करतो, तर कदाचित जगामध्ये त्याचा एक्सपोर्ट होऊ शकेल आणि भारतामध्ये त्याचा वापर होऊ शकेल, पेटंट घेता येऊ शकेल. कशासाठी करिअर करायचं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तरी मला एक विद्यार्थिनी म्हणाली की सर, डॉक्टर म्हणजेच करिअर, बाकी काही नाही. मी म्हणलं हो का? ती म्हणली हो डॉक्टरच. म्हटलं डॉक्टर तर आहेच आहे करिअर. नीटची परीक्षा दिल्यानंतर MBBS, BMS, BHMS सगळा प्रकार आहे. ती म्हणली नाही नाही डॉक्टरच करिअर आहे, बाकी काही नाही. मी म्हणलं अरे असं नाही आहे. मी तिला म्हणलं की एक काम कर, तुझ्या परिसरातल्या हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सकडे जाऊन ये आणि त्यांना विचार कसं वाटतंय. ते सगळं कर आणि 2 दिवसानंतर मला भेट. त्या मुलीचा दुसऱ्या दिवशी 4 वाजता मला फोन आला. आता आवाज जरा बारीक झाला होता. मी म्हणाला कोण बोलतंय? ती म्हणली सर, काल मी आले होते ना तुमच्याकडे. मी म्हणलं कोण? डॉक्टरचं करिअर. अरे म्हणलं तुझा आवाज खाली का गेलाय? ती म्हणली सर, तुम्ही सांगितलं ना डॉक्टरांना भेटून ये. मी म्हणलं हो, पण तुला मी 2 दिवस दिलेत, आज तर 1च दिवस झालाय. ती म्हणली सर, सगळं पाहिलं मी. म्हणलं काय झालं? ती म्हणली अहो हॉस्पिटलमध्ये काय सगळं रक्त, जखमी पेशंट. मी गेले तर एक भाजलेला पेशंट आला होता. बाई म्हणली मला तर अगदी असे चक्कर यायला लागली, आणि सगळे रडणारे नातेवाईक, काळजीग्रस्त लोक. ती म्हणली मला असं नाही काम करायचं. मी म्हणलं मग तुला कसं काम करायचंय? ती म्हणली मला काम कसं करायचंय, समोर लॅपटॉप असेल, एअर कंडिशन चेंबर असेल, दर 2 तासांनी मशीनची कॉफी येईल, धरा मॅडम कॉफी. अशा पद्धतीने सोमवार ते शुक्रवार काम करायचं, शनिवार रविवार सुट्टी, परदेशात जाण्याची संधी आणि जास्त पगार मला पाहिजे सर. मी म्हणलं मग त्यासाठी तू सॉफ्टवेअरमध्ये जा, तू IT मध्ये जा. करिअरचा निर्णय कसा घ्यायला पाहिजे? एक विद्यार्थी म्हणतो की मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे. मी म्हणलं का? तो म्हणला सर 3 लाख पगार आहे. चांगली गोष्ट आहे म्हणलं. मी सहज प्रश्न विचारला, पोहता येतं का? तो म्हणलं नाही येत पोहता. म्हणलं आता तू जहाज घेऊन जाणार का? म्हणलं जहाज तर पनवेल आणि इकडनं फिरवणार. म्हणलं तू कशासाठी जायचंय, जॉब रोल काय आहे समजून घ्यायला लागेल. परदेशात बाकीची मुलं चाललीत म्हणून आपण पण जायचं, मला असं वाटतं ते चुकेल. उद्योजकतेमधलं करिअर इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठं करिअर आहे. साहेब मी तुम्हाला असं म्हणेल, यापैकी जी काही मुलं आहेत त्यातली 50% मुलं ही उद्योजक होणार आहेत. त्याची कारणं आहेत. ही नवीन जी पिढी आहे ती ज्याला काय जनरेशन काय म्हणतात त्याला, जेन झी. हे जेन झी आहेत. हे आपले पालकांनी लक्षात घ्या, त्यांच्याशी संवाद नीट साधा बरं का. मोबाईल बाजूला ठेवून नुसतं म्हणून चालणार नाहीये. ते टेक्नोसॅव्ही मुलं आहेत, त्यांना स्वतःचा विचार करता येतोय. मला कित्येक विद्यार्थी सांगतात की सर आम्ही कुणाच्या अंडर काम करणार नाही. हा विचारांचा प्रवाहातला बदल झालाय. मुलींमध्ये सुद्धा हा विचारांचा प्रवाह आलाय, आणि म्हणून मी म्हणेल की कौशल्य हस्तगत करा, एक शक्यता. दुसरी शक्यता म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या. तिसरी शक्यता जर जमलं तर कॉमर्स आणि फायनान्समधून सुद्धा शिक्षण घ्या, त्याच्यातून तुम्ही उद्योजकतेकडे जाऊ शकता.
मगाशी सांगितलेला जो इनोव्हेशनचा मुद्दा आहे, रिसर्च आणि इनोव्हेशन, हे सुद्धा करिअरसाठी उत्तम ठरू शकेल. जाता जाता शेवटचे तुमच्या मनातले 2-3 प्रश्न. प्रश्न नंबर 1, UPSC आणि MPSCची परीक्षा द्यायची आहे तर आत्ता 11वीमध्ये किंवा फर्स्ट इयरला काय निवडावं, याचं उत्तर देतो. UPSCची परीक्षा हे फार मोठं गोल असतं, IAS IPS बनण्याचं गोल असतं. या परीक्षेमध्ये जायचं असेल तर आम्ही सायन्स घेऊ का आर्ट्स घेऊ असा प्रश्न असतो. खरं तर सायन्स घेतल्यानंतर प्लॅन B तयार होतो आणि प्लॅन A तुमचा UPSC असतो. पण 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि पास होणाऱ्यांचं प्रमाण यावर्षी होतं 1078. संख्या कमी आहे. आता या विद्यार्थ्यांमध्ये यश मिळवायचं असेल तर मग अडचण होऊ शकते. प्लॅन B रेडी पाहिजे, म्हणून काही मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जाण्याचा मार्ग निवडतात, फार्मसीला जाण्याचा मार्ग निवडतात. दॅट इज करेक्ट डिसिजन. दुसरी मुलं अशी म्हणतात की तसं करताना आम्हाला UPSCच्या अभ्यासाला वेळ मिळत नाही. मग काय करायचं, तर आम्ही आर्ट्स निवडून BA नावाच्या पदवी अभ्यासक्रमाला जाऊ. पण तिथे प्रॉब्लेम असा येतो की तुम्हाला 5 वर्ष सलग अभ्यासाला मिळतील, परंतु प्लॅन B रेडी राहणार नाही. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर नाही झाला इंजिनियर तरीसुद्धा इंजिनिअरिंगचं काम करता येऊ शकतं. अनिल कुंबळे क्रिकेटमध्ये गेले, आधी इंजिनियर होते, चालू शकतं, ते शिक्षणात त्याचं वायाला जात नाही. सो करिअरचा हा निर्णय कोणता योग्य, याचं उत्तर आहे कोणताही निर्णय योग्य आहे, फक्त एक्झिक्युशन कसं करता हे महत्त्वाचं आहे. जर आर्ट्सला गेलात तर 5 वर्ष दररोज 10-12 तासांचा अभ्यास तुम्ही करू शकता का? असा जर करणार असाल तर UPSCमध्ये पास होणं अवघड नाही आहे. इंजिनिअरिंगच्या मार्फत जाणार असाल तर दोन्ही अभ्यासांचा बॅलन्स करा आणि शेवटी 21व्या वर्षी दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून पुढे सरका, जे हाताला लागेल ते. एकदा UPSCच्या परीक्षेची तयारी करणारा एक मुलगा अभ्यासाला बसला होता लायब्ररीमध्ये बाहेर जिन्यामध्ये. त्या मुलाला मी सहज टप्पल मारली आणि म्हणालो, यावर्षी जागा कमी निघाल्यात IASच्या, कशाला अभ्यास करतोस? तर तो विद्यार्थी हातामध्ये पुस्तक माझ्याकडे पाहिलं त्यांनी आणि दुसऱ्या हाताने, एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हाताने माझ्या नाकापर्यंत बोट आणलास. मी फार असं झालो. मी त्याला म्हणालो, जागा कमी निघणार आहेत, कशाला करतोस अभ्यास? त्यांनी असा हात केला मला आणि मला म्हणाला, एक जरी जागा असती ना माझी. मी म्हणलं बस बस खाली बस. याला मी उगाचच डिवसलं म्हणलं तुला. पुढच्या वर्षी मी त्या क्लासवरती परत व्याख्यानाला गेलो आणि तिथल्या संस्थाचालकांना प्रश्न विचारला, त्या मुलाचं काय झालं जो मला जिन्यामध्ये म्हणला होता की एक जागा जरी असली तरी माझी, झाला का IAS? संस्थाचालकांनी सांगितलं नाही झाला IAS. मला मनात वाईट वाटलं, एवढा पोरगा मेहनती पण व्हायला पाहिजे होता. पण त्या संस्थाचालकांचं उत्तर अर्धवट होतं. ते म्हणाले नाही झाला IAS. पॉज घेतला आणि म्हणाले IPS झाला. नीटच्या परीक्षेला बसणार असताल तर पहिलाच नंबर काढायचे अशी तयारी करावी लागेल. JEEची तयारी करायची असेल तर 8-8, 10-10 तास अभ्यास करावा लागेल. कुणी JEE करायचं आणि कुणी CET करायचं हे सांगतो आणि थांबतो. ज्याला 95, 92, 90% आसपास मार्क आहेत 10वीमध्ये, जो पुष्कर कॅटेगरीतला नाही, म्हणजे आई वडिलांना सारखं म्हणावं लागतंय कर ना अभ्यास, ठेव ना मोबाईल, अरे कर ना अभ्यास, असा मुलगा JEE नीट UPSC होऊ शकत नाही. जो विद्यार्थी स्वतःहून अभ्यासाला बसतो, ज्याला 90-95% मार्क आहेत आणि ज्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स विषय आवडतात, त्याने JEE करावं. याच्या व्यतिरिक्तच्या विद्यार्थ्यांनी 12वी नंतर CETच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला चांगल्या ठिकाणी जावं. तुमच्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी हा चांगला पर्याय उपलब्ध आहे, तुमच्या भागात उपलब्ध आहे. काय करावं आणि कसं करावं हा मुद्दा होता. व्याख्यानाच्या शेवटाकडे येताना मी 2-3 मुद्दे सांगतो आणि आपली रजा घेतो. करिअर म्हणजे नेमकं काय? पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, चिरकाल टिकणारं नाव, नेमकं काय? अरे करिअर म्हणजे नुसता पैसा नाही आहे. तसा जर असता तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांना आपण यशस्वी मानलं असतं का? साहेबांनी उल्लेख केला की डॉक्टर कलाम साहेब हाल अपेष्टा काढत वरती पुढे गेले, DRDOमध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर. हे कशामुळे झालं? त्याचं कारण आहे, मला जे आवडतं ते मी करेन, मला जे जमतं ते मी करेन. मी जर लोकांशी बोलू शकणार असेल तर मी लोकांशी बोलू शकणाऱ्या करिअर्समध्ये जाईन. मी जर शांतपणे बसणार असेल तर मी सायंटिस्ट बनू शकणार आहे. मला काय जमणार आणि मला काय आवडतं याची सांगड घाला मित्रांनो. तुला जर प्रसिद्धी हवी असेल तर राजकारण, क्रिकेट,
चित्रपट अशी क्षेत्र तुम्हाला जाता येऊ शकेल. तुला जर समाधान हवं असेल तर नर्सिंग, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, आधुनिक शेतकरी अशा क्षेत्रात जाता येऊ शकतं. तुम्हाला जर पैसा हवा असेल तर उद्योजकतेमध्ये तुम्ही जाऊ शकता. परदेशात जाऊन तुम्ही तिथे अर्थार्जन करून पुन्हा माघारी येऊ शकता. याला करिअर असं नाव आहे. त्यामुळे करिअरची ही व्याख्या समजावून घ्या. करिअर हा जीवन जगण्याचा समृद्ध मार्ग आहे, तो प्रवेश नाही आहे. मला एक जण म्हणाले की नवले सर तुमची आता फार बिझी असतालो. मी म्हणलं का बरं? नाही म्हणले तुमचा सीझन आहे ना आत्ता. अरे मी म्हणलं काय, मी काय आंबा आहे का सीझन असायला? मी 365 दिवस काम करतोय. मुळात करिअर हा प्रवेश नाही आहे. करिअर ही त्या मुलाची आणि त्या मुलीची एक जडणघडण आहे. त्या जडणघडणीतून तो आयुष्य सुंदरपणे कसं जगतोय हे महत्त्वाचं आहे. आणि किती करायचं माहिती आहे आपल्याला? 2 मुद्दे. जगातील सगळ्यात जास्त आनंदी लोकांचा देश आमचा भारत देश असला पाहिजे असं मला वाटतं. या मुद्द्यावरती मला असं वाटतं की लोकांच्या मनात येऊ शकतं की अरे हा मुद्दा बरोबर आहे. ऑस्ट्रेलियाच्या माणसाने न्यूझीलंडच्या माणसाला जर प्रश्न विचारला विच इज द कंट्री वेअर मोर हॅपी पीपल आर देअर, तर पलीकडनं केनियाचा माणूस जात असताना तो म्हणेल की ओ दॅट इज इंडिया, दॅट इज इंडिया. या भारतामध्ये आनंदी लोकांची संख्या जास्त आहे. ती कशी असेल? आवडीच्या क्षेत्रात जा आणि नाही जमलं तर ज्या क्षेत्रात आहात त्याच्यामध्ये आवड निर्माण करा. बास, हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. दुसरं स्वप्न, $1 बरोबर 87 भारतीय रुपये. याच्यामध्ये डेव्हलपमेंटला स्कोप आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आमच्या भारतात असताना आणि सुशिक्षित असताना मला असं वाटतं की पुढची 25 वर्ष जर आपण मेहनत घेतली तर $1 बरोबर 1 भारतीय रुपया अवघड आहे, अशक्य आहे. करता येऊ शकेल का? या मुद्द्यावरती मी आपली रजा घेतो. $1 बरोबर 1 भारतीय रुपया जर झालं तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले वरतून पुष्पवृष्टी करतील आणि म्हणतील यासाठी आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. भगतसिंग म्हणतील तरुण वयामध्ये फासावर जाणारे आम्ही वेडे होतो का? ही पुढची जनता आता भारताला सुराज्याकडे घेऊन जाणारे आम्हाला माहिती होतं आणि म्हणून यासाठी आम्ही बलिदान केलं. आपण सोफ्यावरती लोळण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये. आपण यूट्यूब आणि इंस्टाग्रामचे रील्स पाहण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये. आपण आई वडिलांच्या मार्फत जे काही सुखवस्तू निर्माण झालेली आहे त्याचा